कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट झटपट होणारा आलू मेथी पराठा। चला तर मग रेसिपी पाहूया। आलू मेथी पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एक मिक्सीचा जार घेतलेला आहे। त्यात 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। माझ्याकडच्या मिरच्या थोड्या कमी तिखट आहेत म्हणून मी जास्त घातल्या आहेत। त्यानंतर 2-3 छोटे छोटे आल्याचे तुकडे घालायचे आहेत। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे। जर तुम्ही लसूण खात नसाल तर स्किप देखील करू शकता। 1 चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 छोटा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। बेसन पिठाने पराठा अगदी सॉफ्ट होईल आणि चवीला देखील छान होईल। त्यानंतर छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा लाल मिरची घालायची आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा देखील वापर केलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 छोटा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचाभर मी यामध्ये तेल घातलेलं आहे। 1 चमचा सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत। बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्सरला दळलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर मी अर्धी मेथीची जुडी साफ पाण्याने धुवून तिला अगदी बारीक कट करून घेतलेला आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। शक्यतो मेथीच्या पानांचा वापर करा। आता यामध्ये 2 उकडलेले बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत। सर्व मिश्रण हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा पिठाचा एक सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे। चपात्यांसाठी बनवतो अगदी तसाच याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। पिठाच्या गोळ्याला 5 ते 10 मिनिटं रेस्ट करून द्यायचं आहे। 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर पीठ मी पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे। आता याचा एक थोडासा गोळा तोडायचा आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे। हा पराठा अगदी चपाती बनवतात तसा तुम्ही लाटून घेऊ शकता। पिठाच्या गोळ्याला मी सुखं पीठ लावून घेतलेलं आहे आणि याचा पराठा लाटून घेणार आहे। अगदी सहज पराठा लाटला जातो। अशा प्रकारे आपला पराठा लाटून झालेला आहे। आता गॅसवर तवा देखील तापत ठेवलेला आहे। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। आता यावर घालून घेऊया थोडंसं तेल। त्यानंतर यावर पराठा घालायचा आहे। पराठ्याला उलट सुलट करून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पराठ्यावरती तेल किंवा तूप लावू शकता तुमच्या आवडीनुसार। अशा प्रकारे दोन्ही साईडनं मी तेल लावून घेतलेलं आहे। हा पराठा अगदी 12 ते 13 तास अगदी मऊ सॉफ्ट राहतो, कडक होत नाही। अशा प्रकारे दोन्ही साईडनं आपण पराठा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। तयार झालेला आहे आपला आलू मेथी पराठा। तुम्ही हा पराठा दही, टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडची कुठलीही भाजी किंवा चटणी, लोणचं याबरोबर खाऊ शकता। हा अगदी झटपट बनून तयार होतो आणि मुलांना देखील खूप आवडतो। तुम्ही अशा प्रकारचा आलू मेथी पराठा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।